श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. यंदा 2026मध्ये पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आलेली आहे. तर आधी नागपंचमीची पूजा करावी की शिवपूजा करावी, उपवास कधी सोडावा, पूजेचा शुभ मुहूर्त काय, अगदी सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी ते देखील आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर बघा, 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे. हा महिना तसा विविध सण व्रत वैकल्यांचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत असा योगायोग जुळून येतोय आणि तो म्हणजे नागपंचमीचा. तो बघा 17 ऑगस्टचा दिवस. यंदा बघा खूप मोठी अशी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्यानं अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार जो आहे तर आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी, शिवपूजा करावी की आधी नागपूजा करावी. आधी सांगितल्याप्रमाणे 17 ऑगस्टला आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि त्याचबरोबर नागपंचमी. तर नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 शुभ कालावधीत सांगितला गेला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 असून पंचमी तिथी ही सायंकाळी 5:01 असणार आहे. तर बघा 17 ऑगस्टला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्यानं पूजेचा बघा तुम्हाला काय करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तर या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर नागदेवतेची पूजा. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करा. बघा यामुळं नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळं बघा शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येते. मात्र घरची कुलपरंपरा किंवा बघा तुमची जी काही स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तीच तुम्हाला पार पाडायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला पूजन करायचं आहे. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तावर पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. तर सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारी शिवमूठ तांदूळ अर्पण करावे. तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचं व्रत आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतर सोडायचं आहे. तर श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा आणि आरती झाल्यानंतर सोडायचं आहे. आणि नागपंचमीची पंचमी तिथी ही देखील सायंकाळी बघा 5:01 संपते. त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणं बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजे सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजे आणि त्यानंतर आरती करायची आहे. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागाला दैवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचं महत्त्व हे सांगत असतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणं खूप शुभ मानलं जातं. धर्मग्रंथामध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे आणि म्हणूनच नागपंचमीला सर्पाची विधिवत पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी कामना देखील केल्या जातात. तर श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण केलं जातं आणि उपवास करण्याची देखील परंपरा आहे. श्रावणी सोमवारचं व्रत केल्यानं भगवान शिवाची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी देखील दूर होतात. तर
त्याचबरोबर अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी, तर विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करत असतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.